खरं तर ऑपरेशन सिंधूनंतर भारतातील अनेक लोकांची पोटदुखी प्रचंड वाढलेली आहे। पाकिस्तानने भारतामध्ये स्लीपर सेल सक्रिय करण्याची सुरुवात केलेली आहे। स्लीपर सेलमध्ये सक्रिय असलेल्या अनेक लोकांना प्रतीक्षा आहे सीमेपलीकडून येणाऱ्या आदेशाची। ही मंडळी भारतामध्ये काही मोठा घातपात करण्याच्या पूर्वी एक घाऊक कारवाई करून त्यांचं कंबरडं मोडावं, त्यांचं पेकाट मोडावं, हा उद्देश या कारवाईच्या मागे आहे। आणि विशेष करून युक्रेनने रशियामध्ये ऑपरेशन स्पायडर वेब राबवलं, ड्रोनचा वापर करून राबवलं आणि या ऑपरेशननंतर भारतातील फितुरांच्या विरोधात ही जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। फितुरांच्या विरोधात कारवाई आवश्यक आहे कारण फितुरांचा वापर कसाही होऊ शकतो। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानकडून जी क्षेपणास्त्र किंवा ड्रोन सोडण्यात आली ती भारताने सीमेवरच रोखली आणि नष्ट केली। परंतु उद्या समजा युक्रेनच्या धर्तीवर पाकिस्तानने भारताच्या विरोधात एखादं ऑपरेशन स्पायडर वेब राबवलं तर ते कसं काय रोखणार? आणि या ऑपरेशनमध्ये जर फितुरांचा आणि ड्रोनचा वापर झाला तर भारत त्याला उत्तर कसं देणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे।